368व्या 58व्या वर्धापन दिना खातीर शिव शौर्य दिन आसा पळय सेलेब्रेट करपा खातीर हांगाची एक सांकवाळ आनी कुट्टाळीची महिला जी कला शक्ती डान्स इन्स्टिट्यूट हांच्या पंगडाक काला आग्रा हांगा वचपाक पळयता त्या सांगाता कार्यक्रमाक आनी तांणी एक नाटक तयार केला शिवरायाच्या हातूंतल्यान आनी तें थंय सादर करतले. ही एक ऐतिहासीक घटना आसा कित्याक गोव्यातल्यान 358 वर्ष हे केल्ले वता आनी ह्याच वर्सा फर्स्ट टायम गोवाची महिला एक जी आमची धडाडीची महिला आसा ती फुडें सरता आनी ते पंगड थंय वता आनी सादरीकरण करता. हाजें व्हडलें म्हाका कौतूक दिसता. हांव सगळ्या ह्या शिवप्रेमी ग्रुपाक आनी जे राजाराम पाटीलाच्या हांच्या अंडर आनी तांची जी सुप्रिया सावंत कला संस्कृतीची टिचर आसा आनी सौकिर्ती नायक आनी अमित दळवी नाट्य दिग्दर्शन आसा तांकां खरेंच हॅट्स ऑफ म्हणटा आनी तांकां ही जी प्रवासाची ही आसा ती बरी वचची. तांकां वाटेर कसली आडमेळ न येता. दामबाबाच्या कृपेन तांचे प्रवास सुखकर जावचो हें मागता आनी तांकां परत एकदां खूपच हॅट्स ऑफ म्हणटा आनी आयोजन करपी तांकांय बीन हॅट्स ऑफ म्हणटा. तुम्हाला इतिहास माहिती आहे 17 ऑगस्ट 1666 छत्रपती शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका झाली आणि तो दिवस शिवचातुर्थ दिवस म्हणून आम्ही साजरा करतो. गोमंतकातून प्रत्येक वर्षी आम्ही त्या कार्यक्रमात जातो. तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती पिलाजी गोळे त्यांचे थेट 14व्या वंशातून आहेत. त्यांचं नाव मारुती आबा गोळे आणि त्यांनी ही मोहीम चालू केली आहे. आग्रा टू राजगड ते प्रत्यक्ष पायी प्रवास करतात आणि जवळ 2000 मावळे ते सामील होतात त्या कार्यक्रमाला. आम्ही गोमंतकातून माझ्या नेतृत्वाखाली गेली 4 वर्ष मी ही मोहीम राबवतो आणि यावेळी फर्स्ट टाइम प्रथमच मुरगाव तालुक्यातील कुठ्ठाळी गावाच्या 100 गृहिणी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरती शिवगाथा हा कार्यक्रम नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी जात आहेत. ते आज जी गरुड झेप जी राजाराम पाटील याच्या नेतृत्वाखाली चालू आहे ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. कारण आज आमच्या भारताला किंवा महाराष्ट्राला सोडाच पण भारताला आज शिवाजी महाराजाचा इतिहास जरूर प्रत्येक पाठ्यपुस्तकामध्ये यावा आणि जर हे हिंदू राष्ट्र जर व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा प्रत्येक भारतीयाला समजावून घेणे आवश्यक आहे. कारण आज सांकवाळे कुट्टाळे इथून जी गरुड झेप आहे ते राजाराम पाटील याच्या नेतृत्वावर ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आणि ही गोष्ट ही कारण छत्रपती शिवाजी महाराज होते म्हणून आमची तुळस आणि आमचा ध्वज भगवा ध्वज अस्तित्वात आहे आणि आम्ही पण अस्तित्वात आहे सांगायचं म्हणजे. कारण आज प्रत्येक गोष्ट आम्ही म्हणतो हे पाहिजे ते पाहिजे म्हणतो. जर खरोखरच तुम्हाला जर पाहिजे असेल तर छत्रपती शिवाजीला पहिल्यांदा समजावून घेतलं पाहिजे. एक उदाहरण सांगतो. व्हिएतनामवर अमेरिकेने 25 वेळा स्वारी केली पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या गणित काव्यामुळे ते जिंकू शकले नाहीत. म्हणून तिथला राजा जेव्हा वारला तेव्हा त्याच्या दफनभूमीवर लिहिले आहेत मी एक छत्रपती शिवाजी महाराजाचा सेवक मी चिर शांती इथं घेत आहे एवढंच मी सांगतो. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं इतिहास किंवा इतर हे हिंदुस्थानाच्या पाठ्यपुस्तकावर हे प्रत्येकाने आलं पाहिजे. आणि जर हिंदू राष्ट्र व्हायचं असेल तर छत्रपती शिवाजी महाराजांचं अभ्यास प्रत्येकाने हे केलं पाहिजे तरच हे हिंदू राष्ट्र जास्त वेळ लागणार नाही हिंदू राष्ट्र व्हायला. खरेच बरें दिसता आज जो 100 बायलांचो सांकवाळच्यान वता आज आग्रा खातीर वता आनी थंय ते छत्रपती शिवाजी महाराजांचेर एक नाटक शिवगाथा हे सादर करतली. खऱ्या अर्थान ऐतिहासीक जो क्षण आसा हो कित्याक म्हणल्यार हे सगळे करतना आज बाकीचे सगळे हे जे नाटक करतना एंटायर छत्रपती शिवाजी महाराजाचे जे चारित्र्य आसा जे तांचे बद्दल हे आसा ते सगळे हे ल्हान ल्हान भुरगीं आसा तांकां ऑटोमॅटीक म्हणजे एक तरेचे तांकां बाळकडू म्हणना आमी तशें स्टार्ट केला. आनी म्हाका दिसता गोंयच्यान असो ग्रूप वचप आनी तशी ती सादर करप हाज्या खातीर खरेंच म्हाका अभिनंदन करून दिसता ह्या राजाराम पाटील साहेब आनी जी टीम आसा हे गरुड झेप ह्या कार्यक्रमा अंडर ते वता आनी हो शिव चातुर्य दिन हो साजरो करपाचो जो तांचो प्रयत्न आसा हो म्हाका दिसता खरेंच
तोखणाय करपासारको आसा. हांव सगळ्यांक ह्या तांच्या प्रयत्ना खातीर खूब खूब यश आवडयता. ताचें बरें करून जावन एक तांची परत येतकीर आमच्याय खातीर हो एक प्रेजेंट करचो अशें म्हजें मागणें आसा. देव बरें. आमचे सांकवाळ कुट्टाळचे भगिनी आयज आग्रा वयता. स्पेशली आयज हो हिस्टॉरिकल इव्हेंट जो आग्रा जाल्लो त्याचे विशीं तांकां जाणून घेवपा जाय आनी तांकां दाखोवपा सारके अरेंजमेंट जो केल्लो आसा. जो गरुड जी संस्था आहा त्याचे वतीन आमचे राजाराम पाटील हांकां हांव उनुदीत परबी दिता. कित्याक हेची पयलीं तेणी अशें जायते लोकांक घेवन एक्टिवेट करपाक तेणी दिल्ली व्हरून हाडल्या लोकांक स्पेशली पानिपत सारके जाग्यार. आनी आयज जेन्ना हांव जे वयता तांकां एकच सांगूंक सोदता की जेन्ना तुमी आग्रा वयता तेन्ना आग्रा जेन्ना संपूर्ण म्हायती तुमकां मेळटली. त्या वेळार शिवाजी थंय गेलो, कशे तरेन ते किल्ल्यार थंय ताका बंदिस्त केलो, खंय ताका लायनी दवरलो, ते सगळे गायड घेवन हेणी लोकां कडेन ते सगळ्यांनी आयकून घेवचे आनी किल्ल्या विशीं जी हिस्ट्री आसा ती तेणी जाणून घेवची. त्याच्या नंतरच तांकां दिसतालें की बाबा आग्रा आमी कित्याक वयता. जे नाटक पयलो आशिल्लें आग्राहून दक्कन, म्हणजे आग्राहून सुटल्या नंतर शिवाजी जेन्ना दक्कना येयलो तो कशे तरेन येयलो आनी तेणे संभाजी खंय खंय दवरलो कित्याक जे तरेन तेणे ती आपली चाल चल्लेली त्या चालीमुळे तो सफल जावन परत आमच्या दक्कना पावलो. ते हेजे व्हडेपण आनी आज ते व्हडेपण ती गाथा जर पळयतले त्याची शौर्य जर पळयतलो आयज ह्या भगिनींनी आनी राजारामाक सांगता गायड घेवन तांकां सगळे किल्लो भोंवडून दाखय. जंय जंय ताका शिवाजी महाराजा जंय अरेस्ट केल्लो, जंय ताका बंदखाणी दवरलेलो ते सगळे पळय. आनी त्याच परेन हो हेजो शहाजहान औरंगजेबान शहाजहाना जंय बंदिस्त केल्लो तिवूय जागा थंय आहा. जेन्ना तूं भितर सरता तेन्ना तुका एक हे दिसता किल्ल्याचे एक भव्यता दिव्यता अशी दिसता की हो किल्लो कसो आसतलो त्या वेळार आनी कशे तरेन शिवाजी तितूंतल्यान पेटारांतल्यान कसो भायर सरलो हे सगळे आज तांकां थंय पळोवंक मेळटलें. आनी ही हिस्ट्री जावन आमची भुरग्यां जे माणकुली भुरगीं वयता तांकांय कळटलें. तांकां सारकी हिस्ट्री दिवपाक थंय गायड घे, तांकां बरे भाशेन गायड कर आनी आमची जे भुरगीं वयता बायलो वयता तांकां बरे भाशेन व्हरोन तूं परती हाड गोंया सेफ आनी कितें आसल्यार सांग आमी आसता तुजे फाटल्यान. आज छत्रपती शिवाजी महाराज हे सगळ्यांना भारत देश नव्हे तर भारत देशाच्या बाहेर सुद्धा ज्ञानबद्ध आहेत आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्र्याहून रायगडला जेव्हा आपला दौरा केला त्यावेळेचे तिथे अफजल खान आले होते आणि अफजल खानाचं आग्र्याहून रायगडला आता ही आमची गोव्याची जास्त करून फर्स्ट टाइम महिला आपलं एक नाटक सादर करण्यासाठी तिथे जात आहेत. खरं बघितलं तर जवळजवळ 358 वर्षाचा प्रवासा अगोदरचा हा प्रवास आज आपण सगळे हिंदू धर्मीय छत्रपती शिवाजीच्या मार्गावर चालणारी लोक आज तो रायगडावर जाताना जवळजवळ 1300 किलोमीटर आग्र्याहून रायगड चालत जावं लागतं आणि प्रत्येक वर्षी तिथे गोव्याहूनच नव्हे तर बाहेरच्या राज्याहून सुद्धा लोक येतात. पण गोव्याचं एक आकर्षण यावर्षी कुट्टाळीच्या गृहिणीने कुट्टाळीच्या एका सांस्कृतिक मंडळाने एक नाटक बसवलं आणि राजाराम पाटील हे जे गरुड झेप या संस्थेचे अध्यक्ष आहेत त्यांनी यांना सगळ्यांना एकत्रित करून सर्वांना एकत्रित करून आज त्यांचा हा दौरा यशस्वीपणे रेल्वेने दिल्लीला जाणार, दिल्लीहून मग आग्र्याहून चालत जाऊन तिथे आपलं नाटक सादर करणार. मी असं म्हणेन की आमच्या गोमंतकातल्या फर्स्ट टाइम म्हणजे पहिल्यांदाच या महिला तिकडे जात आहेत. त्या सर्व महिलांना मी आमच्या गोमंतकीच्या वतीने शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीचं त्यांचं नाटक फक्त आग्र्याहून छत्रपती शिवाजी महाराजांनी कशा पद्धतीने प्रयाण केलं हे दाखवण्यासाठी आणि आमच्या गोव्याचं नाटक सिलेक्ट केल्याबद्दल मी त्यांना सगळ्यांना त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांच्या प्रवासाला कसल्याही प्रकारची अडचण न येवो असं ते आमच्या इथल्या स्थानिक देवता दामोदर असले त्यांच्याकडे मागतो आणि त्यांच्या सगळ्या प्रवासाला त्यांचा प्रवास सुखकर जावं असं मी म्हणतो आणि सगळ्यांना परत एकदा शुभेच्छा देतो. अँड जय हिंद, जय छत्रपती शिवाजी महाराज. आज खूप बरं दिसतं की आज सगळ्यात पहिली म्हाका सांगून दिसता की छत्रपती शिवाजी महाराज आमी सगळ्याच हांगा आशिल्ले आमी आमचो आराध्य दैवत अशें मानतात
आणि ताजे जे सुटकेचो दीस आशिल्लो म्हणजे 358व्या आज हे आमी वर्धापन दीस साजरो करतात म्हणजे ज्या दिसा ताची सुटका जाल्ली तो आमी शिव चातुर्य दिन म्हणून आमी मनयतात वर्सान वर्स मनयता हो आणि ह्या हाच्या खातीर गरुड झेप ह्या कार्यक्रमा खातीर आमच्या सांकवाळची खुबशी महिला आज थंय वतात आणि थंय ते आग्रा ते रायगड चलत वचून थंय आणि ते आपले नाटक थंय सादर करपा आसा पयले फावटी ह्यो सगळ्यो महिला आमी पळयले की राजाराम पाटील ताचे मुखेली आसा ही सगळी बायलां कितली जाणटी आसा थोडी खूब वयस्कर आसा पूण ती उमेद म्हणून छत्रपती शिवाजी महाराजा खातीर एक आपलो एक कॉन्ट्रिब्युशन तांकांय दिसता की आमी थंय वचून आमचें नाटक सादर करपा जाय कितलेशे तेप आमी आयकतात तांचें नाटक बसोवपाक ताणें हें केली आनी हातूंतली खासियत म्हणटा ती ही सगळी बायलां इवन शिवाजीचो रोल जी प्ले करतली ती बी बायल आसतली आणि ती थंय म्हाका दिसता रायगडाच्या वता आसतना थंय हे सादर जातले हे खूब आमच्या खातीर गोंयकारां खातीर खूब म्हत्वाचो दीस आसा हांव तांचें तर अभिनंदन करताच की एक बरे कलाकार आमी पयले तांकां विविध मंचार आपली कला सादर करता आसतना हांव शिवाजी पाटीलाचे राजारामाचे हांव देव बरें करूं म्हणटा की असल्यो वेगळ्यो संकल्पना नाल्यार बायलांक फुडें करप नाल्यार आमकां पसून कोणाक फुडें काडप आणि हे महाराजांचे जे छत्रपती शिवाजी महाराज असून नाल्यार संभाजी महाराज असून छत्रपती हांचे सगळ्यांचे जे उदो करप आणि तांचे खरें हे आमकां सगळ्यांक दाखोवन दिवप आणि तातूंत भितर आमकां सहभागी करप हाज्या खातीर हांव तांचेय देव बरें करूं म्हणटा सगळ्या ग्रुपाक हांव अभिनंदन करता तांचें की बरें तुमी आज गोंयकारांचें नांव थंय वचून रायगडा तुमी हें करतले शिवाजी कडेन मागता तुमी हांगा गौरवता आसतना बरे भशेन बायलां आसा भुरगीं आसा हो धाकटो भुरगो म्हणजे हाजोच 7वो कार्यक्रम आसा ते चली बाल शिवाजी ताचे रोल प्ले करता आणि ताजोच हो 7वो कार्यक्रम आसा म्हणजे 7वो बाल शिवाजीचो रोल प्ले करता आगळे वेगळे असे नाटक हांणी बसयला त्या खातीर ही आज सगळी हांगच्यान भायर सरतात तांकां हांव शुभेच्छा दिता आणि बरे तुम्ही गोंयकारांचें नांव वयर काडटा धन्यवाद.